लोकप्रिय, दमदार, आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ संस्कृती राम सातपुते यांना श्रीराम शिक्षण संस्थेच्या सचिव तथा माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा प्रकाश पाटील व शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरदराव मोरे यांनी मोहिते पाटील आणि चांडकर यांच्या डोक्यावर बसवले। दहिगाव जिल्हा परिषद गटात संस्कृती राम सातपुते, दत्तात्रय विठोबा शेळके आणि तनुजा बाळासाहेब खिलारे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत श्रीलेखा वहिनी व ऋतुजाताई मतदार महिलांमध्ये बसल्या होत्या। त्यावेळी त्यांच्यासमोर माळी समाजाचे नेते भानुदास राऊत, धनगर समाजाचे नेते हनुमंतराव सूळ यांच्या समवेत 4 महिन्याच्या मुलीला घेऊन संस्कृतीताई बसल्या होत्या। पायामध्ये चप्पल तशीच होती। या गोष्टीचे भांडवल करून विरोधकांनी पुतळा मावशीचे प्रेम आणून श्रीलेखा वहिनी व ऋतुजाताई खाली बसल्या आहेत आणि संस्कृतीताई चप्पल घालून समोर बसल्या आहेत असा अपप्रचार केला होता। सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले होते। मात्र या निवडणुकीत मोहिते पाटील व चांडकर यांचे उमेदवार पराभूत करायचे होते। हा निर्धार करून श्रीलेखा वहिनी व ऋतुजाताई यांच्यासह राम सातपुते समर्थकांनी मनाशी खुणगाठ बांधली होती। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे व माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव चांडकर यांचे पुत्र जीवन उत्तमराव चांडकर या दोघांचा पराभव करण्यामध्ये श्रीलेखा पाटील व ऋतुजाताई मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे। श्रीलेखा वहिनी व ऋतुजाताई कुठे बसल्या आहेत यापेक्षा संस्कृतीताई यांना मोहिते पाटील आणि चांडकर यांच्या डोक्यावर बसवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।